एनजीओ सोबत तुमचं काहीतरी बोलणं झालं असेल तर ऑनलाईन असो किंवा कॉलवर असो, तर त्यांनी तुला कशाप्रमाणे बोललं, म्हणजे चांगले वागत होते ते कसे वागत? सायबर त्यांनी विचारलं की कॉन्टॅक्ट नंबर कुठे भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी एवढंच विचारलं की कुठला ॲनिमल आहे आणि काय लोकेशन आहे आम्ही तिथे येऊन त्याला घेऊन जाऊ असं ते सांगितलं. तुला असं त्यांचं बरं वाटतं? हो, हो, बरं वाटतं. सो जर आता तू म्हणतो की तुला ऑनलाईन सर्च करावं लागतं त्यांच्याकडे, तुला असं वाटतं का की एनजीओनी त्यांच्या थ्रू पण असं थोडं अवेअरनेस स्प्रेड केलं पाहिजे? असं मला वाटतं कारण डिफिकल्ट आणि लोक एनजीओ सर्च करत तर बसणार नाही इमिजिएट रिझल्ट नाही म्हणून एनजीओनी करायला पाहिजे माझ्याकडून. आता जर एनजीओने असं करायचं ठरवलं नाही इन्फॉर्मेशन, तर कुठली इन्फॉर्मेशन त्यांनी द्यावी असं तुला वाटतं? म्हणजे सोशल मीडियावर पोस्ट टाकावे, स्टोरीज टाकावे, का वेबसाईट बनवावी, काय करावं? त्यांनी ॲक्च्युली व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करावा ज्याच्यात मोस्टली लोक ॲड असतात कारण आपल्या इंडियामध्ये मोस्ट ऑफ द पीपल व्हॉट्सअप यूज करतात तर ते सोपं जाईल आणि त्यांची जी लोकेशन असतं ते इन्क्लूड करायला पाहिजे. तर हे जे तू एनजीओ त्याच्याशी इंटरॅक्ट केलं, तुझ्यापासून किती लांब होतं? ते एनजीओ माझ्या घरापासून ते 10 to 15 मिनिट्सचा रोड होता सो ते लवकर आले आणि रॉक पण वाचला. अच्छा, म्हणजे त्यांनी आता जेव्हा ते आले तर त्याचे चार्जेस वगैरे तुला पे करायला लागले का त्यांनीच केलं? नाही ते म्हणजे की ॲक्च्युअली फ्री आमच्याकडून कारण की त्यांचं एनजीओ आहे तर ते म्हणजे की आम्ही डॉग्स कुठल्या पण येण्यासाठी ट्रीटमेंटसाठी त्यांचे घेत नाही आहे फ्री आहे सगळं. चांगलं आहे ना? हां. तर एका आम्हाला पण आम्ही आधी विचारलेलं नंतर त्यांच्याकडून पैसे वगैरे घेतले ट्रीटमेंटसाठी. ह्या एनजीओचं नाव तर तुला इंडियाचं नाव नाही का? हां, नाही की तर मग आता जेव्हा तू इंटरॅक्ट केलं तर तुला असं सगळ्यात बिगेस्ट बॅरियर काय वाटतं तुझ्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये, की ज्याच्याने असं थोड्या मनामध्ये नाही का कधी संकोच येतो की आपण करावं की नाही वगैरे, तर काय काय लोकांचा असं मूड नाही होत की नाही का, कारण ती प्रोसेस खूप अवघड असते काय काय वेळेस लोकांची. ॲक्च्युली एक चीज मला एनजीओची नाही आवडली की त्यांनी फॉर्म भरून घेतला ना की तुम्ही म्हणजे जे डॉगला आपण तिथं ॲडॉप्ट करवलं त्याचा पूर्ण फॉर्म भरायला लागतो पहिला. ते म्हणतात की त्यांच्या एनजीओमध्ये एक रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे आणि ती एवढी मोठी होती की त्याला माझे ऑलमोस्ट 10 to 15 मिनिट्स गेलं असतं. म्हणजे त्यांनी ते फॉर्म मध्ये तुला भरायला लागला ॲनिमल आधी त्यांनी पहिलं घेतलं. रजिस्ट्रेशन फॉर्म भरायला लागतं म्हणून मग ते animal. आता काय आवडलं. अच्छा, हो. आता जसं तू सांगितलं की एक एक्झाम्पल आहे, असे अजून काही एक्झाम्पल आहेत का ज्याच्याने एनजीओ त्यांच्या सर्व्हिसेस अजून चांगल्या करतील? सर्व्हिसेसमध्ये माझ्याप्रमाणे त्यांनी आता आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स चालू करायला पाहिजे ताकी त्यांना जिथं जायचं असेल ते 2 व्हीलर्स 4 व्हीलर यूज करतात आणि त्याच्या एनजीओच्या लाईफमध्ये पोल्युशन होते म्हणजे काय बरोबर. सो तुझं म्हणणं आहे ते जे असे ट्रक व्हॅन वापरतात त्यासाठी छोट्या गाड्या छोट्या गाड्या वापरायला. तुझ्याप्रमाणे असं एनजीओचा रोल काय आहे कम्युनिटीमध्ये? आता कसं असतं काय काही एनजीओ असतात ते वाईल्ड लाईफ सँक्च्युरीवर फोकस करतात, काय काही असतात त्याचे डॉग असतात त्यांच्यावर फोकस करतात, तर तुझ्यामध्ये असं कुठली जागा आहे की जिथे एनजीओने जास्त फोकस केला होता? एनजीओजनी ॲक्च्युली जे इंजर्ड ॲनिमल्स असतात म्हणजे अगर आपल्या घरात एक पेट आहे तर आपली जबाबदारी असते एक घर सांभाळून पण ज्यांच्या लोकांना म्हणजे जे पेट्स हे रोड साईड असतात त्यांच्यावर जास्त फोकस करायला पाहिजे. आणि तू ते बोललेला एनजीओने बाहेर फोकस केला तर काय काही लोकांमध्ये एनजीओशी रिलेटेड त्याचे थोडे निगेटिव्ह विचार असतात की नाही का, काय काही लोकांना वाटतं एनजीओ चांगलं काम नाही करत ते वाईट करत.
फ्री ऑफ